चाललंय आता हिचं खेळणं. मग काय बनवतोय? सो ते काहीतरी चॅनल आहे तो बघतो. तर त्याच्यामध्ये ना काय काय असतं बाळा? हां, आणि त्या झाडाचं नाव काय असतं सांगतो? हा, निन्नी. अजून निंबू, संता. तर तो वरती आला तर तो काय म्हणतो? हा, संता, बंता, निंबू. काय ते? जास्वंदी. ते काय? ॲलोवेरा. सो आत्ता आमचं असं थोडंसं खेळणं चाललंय वरी. ऊन आता म्हणजे कमी झालंय. दुपारी खूप ऊन होतं तर तो दुपारीच म्हणत होता की मम्मी आपण वरी जाऊया टेरेस वरती. हा, निन्नी. अरे गुलाब. दोन्ही पण गुलाबाचे बाळा. त्याला आता फुलं वगैरे नाहीत आले सध्या. कोणत्याच झाडाला वरी फुलं नाहीये. तुला सांगितलं ना मी. आमच्याकडे त्याला इच्छा म्हणते. म्हणजे प्रत्येक भागात वेगवेगळे बोलतात. ते का? हा, हे बाळा कर्दळी आहे. ती कर्दळी. तो आंबा आहे. आंबा. त्या झाडाचं नाव काय म्हणजे लक्षात नाही येते. मला वाटतं शेवंती. हा, शेवंत आहे ते पण सेमच आहे. कढीपत्ता खूपच छोटा आहे. चलो. हाय, हॅलो, नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता मी डेली ब्लॉग्स काढण्याचा प्रयत्न करते. कारण की का नव्हते होत, कारण की माझ्याकडनं रेसिपीचे वगैरे ब्लॉग्स व्हिडिओ होते. रेसिपीचे स्पेशल रेसिपीज होत्या तर त्या भरपूर होत्या. मग मला एडिटिंगला त्याला खूप वेळ गेला. तर अजून पण आहेत, तरी पण मी आता ब्लॉग्स पण काढणार आहे डेली. सो आत्ता 4 वाजलेले आहेत आणि रुद्रांशनवीवरी टेरेसवरती थोडंसं क्रिकेट खेळायला आलं तर बघू शकता. बॅट अँड बॉल इथं आहे. सो आत्ता थोडा वेळ खेळणार आहेत, अर्धा एक तास. आणि मग नंतर मी चहा घ्यायला जाणार आहेत. नंतर संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे. मेथीची भाजी वगैरे निवडून ठेवली आहे. हो. सो आत्ता मी कधीतरी बाहेर येतो फिरायला 4 वाजता 5 वाजता, किंवा मग आत्ता टेरेसवरती येतो. कारण की त्याला खूप बोर होतं. तो सारखं म्हणतो मम्मी आपण वरती खेळायला जाऊयात. कारण की इथं जवळ ना लहान मुलं वगैरे नाहीत खेळायला. त्याच्यामुळे म्हणजे त्याला नसं थोडंफार बाहेर जायला आवडतं. तर मग आत्ता टेरेसवरती तो झाडं भरपूर लावलेले आहेत. तर तिथं छान खेळतो. काय बनवते? कशा झाड लावते तू? कशा झाड लावते? कबूतर खाऊन जाईन म्हणून लावते का तू? अरे ते नसतं येत बाळा. येत असतं का ते? बर, लाव मग. लाव लाव. दुसऱ्या ह्याच्यामध्ये लाव की, ओलं असेल तर. दुसऱ्या ह्याच्यामध्ये लाव की. दुसऱ्या ह्याच्यामध्ये लाव की. मस्त छान फ्रेश हवा सुटती 4 वाजता. आणि सकाळी तर फिरायला वगैरे टाईमच नसतो, कारण की सकाळी मला लवकर स्वयंपाक बनवावा लागतो. त्याच्यामुळे तर म्हटलं आता चला, सकाळी तर टाईम नाही. आता ह्या टायमिंगला तरी थोडंसं वरती आलं ना तरी फिरायला भारी वाटतं. बाहेर तर नाही जाणं होते. तर म्हटलं चला आता वरती तर फिरूया थोडंसं. आणि मग त्याला पण फ्रेश. हां, कबूतर आत्ता आलंच बघ. इथं भरपूर कबूतर येतात. म्हणजे वरी जर काही वाळायला वगैरे घातलं ना, वाळवण, तर तिथं थांबावं लागतं. नाहीतर ते पूर्ण इसकटून टाकतात. आत्ता सध्या एक दुसरा दिसतो. पण मी ना जेव्हा तिखट वगैरे बनवलं होतं ना, तर तेव्हा एवढे म्हणजे असं थवाचित होता भरपूर. काय रे, ठेव तिथं. निन्नी लाव. अरे निन्नी झाडाचं नाव नव्हतं बाळा. कशाला टाइम नाही भेटणार तुला? अगं झाड लावासाठी अजून टाइम आहे ना. मग लाव की झाडं. पण मला लावायला येते. थांब, आपण काय करू, बाहेर गेले ना आपण कुंड्या आणू 1-2 आणि मग त्याच्यात मस्त झाडं लावूया. हां, आणायची ना? नाही, त्याच्यात लावते मला. बरं, त्याच्यात लाव. त्याच्यात मला लई टाइम येतो. बरोबर, मी टाइम नाही जात. बर, फक्त टाइम बी येतो. आणि टाइम जायचं मग आता खाली जायचं चहा घ्यायला. तू आज चहा बटर नाही खाल्लं ना? आज त्याला ना मी चहा बटर पण म्हटलं होतं,
तर त्याला चहा बटर खूप आवडतं, पण त्याला ना वरी यायचं म्हटलं तो चहा बटर पण नको म्हटलं, कारण की त्याला जास्त खेळायला जास्त आवडतं. स्वतः त्याने वरण भात वगैरे खाल्ला 3 वाजता. माझं इथं काम आहे तोपर्यंत त्याला ना म्हणजे खेळण्याच्या पुढी खायला पण नकोय, काहीच नको, चहा बटर नको ना. तो म्हणतो नको, मला चहा बटर पण नको आणि जेवायला पण नको, अगोदर खेळायलाच आहे त्याला. अगोदर त्याला पहिले झाडं लावायचे, खेळायचं पण नाही त्याला, पहिले झाडं लावायचे. मग काय पाहिजे तुला? आपण मार्केटमधून ना चांगले आणू. पण त्याला लांब न्यायला लागतं. नको, तिथंच लाव, तिकडे जास्त नाही न्यायचं. हो हो तेच करायला लागलो. करू ना करू काढ की. करते शिकलो आलंच नाही बारकेच हे लावायचं बघा. काय करतो तू नेमकं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये झाड लावावं लागलोय नेमकं. तसे झाडं लागत नसते बाळा, लागत असते तसे छोट्या छोट्याले झाडं आणावं लागतंय आणि मग कुंडीत लावावं लागतंय. कुंडी नाही आणायची, ते हे लागत असतं. ते लागत असतं का? हा बर. ते सगळं तुला झाडं लावायला आवडतात का? हा झाड लावायची पण मला काम दिलंय. लय काम येतं, काय काम येते? चहा घ्यायला चल ना आता. चहा नाही घेणार तू आज? नाही. का बरं? माझं उपास आहे की. कोण म्हटलं? काम राहिले काय काय काम. त्याला जर काही खायचं नसेल किंवा आता चहा नाही घ्यायचा तर तो काय म्हणतो माझा उपवास आहे. कधी धरला होता तो उपवास? उपवास कधी केलता तू? उपवास कधी केलता म्हटलं? अगं 3 महिन्यात नाही का ती तो उपास केलता. बर. आजकाल तो उपास आहे माझा. जेवण जेवत. कोणता वार करतो तू उपवासाचा? कोणता वार करतो? वार? हा चांगला वार करतोय. होय. पण त्याला लय मोठं धरायला लागतंय ते. बर. है की नाही? तू उपवासाला काय काय खातो मग? उपवासाला काय काय खातो तू? उपवास धरल्यावर काय खातो तू? सगळं खातोय. मग सगळं खाल्लं उपवास असतो का तो? नाही ग, सगळं संपल्यावर मग उपास असतो. तर मला लावून द्यायचं बरं द्या. लाव पटकन. चला आता उशीर झाला, आपल्याला स्वयंपाक पण बनवायचा आहे. परत दादा येतात, उशीर होतोय ना. दादा येऊपर्यंत सगळा स्वयंपाक झाला पाहिजे ना, जेवण करायला. नाही जेवण करत आहे, नंतर जेवण करायचं आहे. बर. तर गुंडीतलं सगळे झाड करून लावतो त्यात. है की नाही? काय काय करायचं आहे? तुला फक्त खेळायला पाहिजे म्हण की. झाडं लावायचे म्हणतो आणि माती चिखल आहे ना त्याच्यात, तर मग ते खेळायला आवडतं आहे ना. झाले का सगळे? नाही लिहिलेत अजून. अजून लिहिलेच आहे. 1 2 3 4. मग खेळायचं. बर. खेळणार आहे का आता? नाही खेळायचं. अजून झाडं लावायचे आहेत मला. बर. ते उघडे झाडं बिडं लावून नाही झाले माझं. चांगले झाले तो घरी. बर. तुला व्हिडिओ काढायला आवडतो का रे बाळा? हा. तूच म्हणतो मी झाडं लावतो, माझा व्हिडिओ काढ. दिसत नाही, जरा लांब बसती. नाही मग जरा त्याला मला जरा झाडं लावायची कमी. अरे माझं झालं संपले की. आहे की काय पण नाही होत तुला. अजून इथं झाडं लावणं कधी चालू होते. काय रे? अरे कबूतर पकडला गेल. कबूतर पकडायला? सावकाश 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 सावकाश. सोना मगाशी आलो आम्ही, तर त्याची चप्पल वरच राहिली. स्वतः चप्पल घेण्यासाठी आलो. चप्पल घे. ड्रेस तर किती खराब केलास रे तू.
चावी पाडशील कुठं? आता उशीर झाला आहे स्वयंपाक बनवायचा. अरे दादा म्हटले लवकर स्वयंपाक बनवून ठेव, त्यांना भूक लागली. आता उद्या चला येऊ की झाड लावायला. पायात घाल, पायात घाल, चल पायात घाल, पायात घाल चप्पल. नको मला अजून काम आहे. नाही नंतर, आता नंतर. मी परत वरी आलो कारण की ह्याची ना मागाशी चप्पल विसरली होती. तर मग म्हटलं आत्ता चप्पल घेऊन यावं पटकन, कारण की मागाशी पाणी चालू केलं तर प्यायचं पाणी भरावं लागतं. तर ते 4-5च्या टायमिंगलाच म्हणजे चालू करताय. सो मग अशी थोडासा व्हिडिओ बनवला होता, रील्स वगैरे बनवल्या होत्या. कारण की खाली काय होतं ना की क्लॅरिटी अजिबात येत नाही. आणि दुपारी थोडंसं म्हणजे जेव्हा भरपूर ऊन असतं ना 2-2:30 वाजेपर्यंत, तेव्हा थोडंसं तरी किचनमध्ये थोडंसं उजेड वगैरे छान येतो. पण दिवसभर अजिबात नाही, बेडरूममध्ये पण नाही आणि किचनमध्ये पण नाही. तर त्यासाठी मग म्हटलं रील्स वगैरे बनवायला वरी आलतो. हो, तर रुद्राश आता झाडं लावतोय स्वतः. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असतं तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं, नवीन रेसिपीच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. सो आत्ता वाजलेत 6. बरं बरं. स्वामी खाली गेलतो ना तेव्हा मग चहा वगैरे घेतला. आत्ता स्वयंपाक बनवायचा आहे, पण आत्ता हा काही ऐकणार. 6 वाजले. वरी मस्त छान वाटतंय. आलं बा, ते गेलं आता, उडून गेलं. कबूतर आलं, तर भरपूर कबूतर येत आहेत वरती. ह्या साईडला आलं बघ. सावकाश. त्याला काय वाटतं की मी त्याला पकडेल, तसं थोडंच पकडते असतं बाळा. सो इथं ना 1-1.5 तास फिरायला ना म्हणजे रात्रीच्याला मस्त छान आहे. पण काय होतं ना की मला संध्याकाळचा स्वयंपाक पण थोडासा लवकर बनवावा लागतो, कारण की त्यांना 12 तासाची ड्युटी असल्यामुळं मग ते खूप थकत आहेत. आणि मग त्यांना आलं की 8-9 वाजेपर्यंत लगेच जेवण करून झोपायचं असतं. तर त्याच्यामुळे मी थोडंसं गेलं बाळा तिथं. तिथं वरती ते वरी आहे बघे, ते वरी बघ. इकडे पाठीमागे. हां, ते तिथं ते दिसलं का? ते वरी तिथं शिडीपाशी बघ त्या. दिसलं का वरी? तर मी 5:30-5:45 वाजता स्वयंपाक बनवायला घेते. म्हणजे 7 वाजेपर्यंत स्वयंपाक होतो आणि ते 7:30 वाजेपर्यंत कधी 8 वाजता आले की जेवण करतो. गेलं आता उडून बाळा. बरं बरं. आलं बघ. गेलं वरती. इकडे वरी गेलंय, तिकडे वरी गेलं. तर चला आता निघूया, परत उशीर होईल. नको रे बाळा, पडशील. एवढं म्हणजे आता हेच 3 मजली आहे आणि इथं हे 4थ्या ह्याच्यावर. तर हा म्हणतो आता मला इथं वरती जायचं. नको तरी पण ना तो 3-4 पहिरे आहेत ना, तो चांगला चढतो. पण पडलं तर लागल म्हणून जास्त धरकी. गेलं कबूतर खाली आलं. इकडून ह्या साईडने आले. उतर खाली, चल. तिकडून पलीकडनं आलं. अरे तिकडे पलीकडे गेले. त्यांच्या त्या दुसऱ्यांच्या टेरेस वरती गेले. दुसऱ्यांच्या चप्पल घाल आणि चल. त्यांनी ना मग ना परत येण्यासाठी चप्पल वरीच ठेवली. अरे त्या दुसऱ्या काकूंच्या टेरेस वरती गेले. त्या नारळाचं झाड आहे ना पाठीमागे, तिकडे गेले. इकडे पाठीमागे, इकडं टाकीच्या इकडं. अरे टाकी कुठे पाण्याची? तुझ्या पाठीमागे. अरे इकडे दिसलं का?